मी गणेश निलकंठ पाटील. तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात खाडीमध्ये भराव टाकण्यासाठी येऊन इथे रस्त्यावरती ट्रॅफिक जाम करून हे डंपर उभे आहेत. दिवसाला 2 ते 2,500 डंपर खाडीमध्ये येऊन खाली होत आहेत आणि या खाडीपात्रात खाली करताना कोणताही अधिकारी या लोकांना अटकाव न करत राजरोसपणे धंदा चालू आहे. प्रत्येक विभागाला, पोलीस प्रशासनाला, ट्रॅफिक विभाग, RTO विभाग, महसूल विभाग, कांदळवन विभाग, फॉरेस्ट विभाग असे अनेक जे काही सरकारी विभाग आहेत या लोकांना 5-5 लाख रुपये महिन्याला हप्ता दिला जातोय आणि हा हप्ता घेऊन ही लोकांच्या जीवाशी खेळत आहेत. येता जाता अनेक गाड्यांना ॲक्सिडेंट होत असून आजही एका रिक्षाला तिथे जात असताना डंपरचा धक्का लागला आणि त्यातून दगड उडून त्याची काच फुटली आणि त्या रिक्षामध्ये शाळेचे विद्यार्थी होते. हे सर्व असतानाही मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतरही कोणी लवकर येत नाही. ट्रॅफिक विभागाचे नो एंट्रीमध्ये या गाड्या चालू आहेत आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी समोर यायला तयार होत नाही आणि हे पाठवतात तर त्यांना तक्रार केल्यावर ते बोलतात की आम्ही काय करू शकतो, वरिष्ठांच्या हातात आहे. आणि अशा प्रकारे उत्तरं देतात आणि प्रत्येक विभागाला 5-5 लाख रुपये महिन्याला हप्ता देत असून बिल्डर आणि त्याच्या सांगण्यावरून इथे दिव्यामध्ये येऊन या गाड्या दिवसाला 2-2,500 गाड्या खाडीपात्रात खाली होत असून कांदळवनाची तोड होत आहे. नैसर्गिक नाले बुजवले जात आहेत. जो ब्रिज आहे तो धोकादायक असतानाही अनेक वेळा तक्रारी देऊन, लेखी तक्रारी देऊन तरीही या लोकांना कुठेही अटकाव केला जात नसून बंद केला जात नाही. हा एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांच्या माणसांची कामं चालू असून मुक्ता बिल्डर प्रवीण सखाराम पाटील हा इथला गुंड असून याच्या छत्रछायेमध्ये ही जी पोरं आहेत जे रस्त्यावरती उभे राहून पैसे गोळा करतात आणि गाड्या इथे खाली करून घेतात आणि या सर्व गाड्यांचे पैसे मुक्ता बिल्डर प्रवीण सखाराम पाटील हा वसूल करत असून हा पूर्ण गाड्या खाडी पात्रात टाकत असून आजपर्यंत तहसीलदार उमेश पाटील, प्रांत अधिकारी उर्मिला पाटील यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसून अनेक तक्रारी दिल्यानंतरही कोणताही अधिकारी यांच्यावरती कारवाई करायला तयार नाही. तक्रारदार गणेश निलकंठ पाटील. अनेक वेळा ॲक्सिडेंट झाले. ट्रॅफिक विभाग फक्त कोणी बेल्ट लावलाय, कोणी हेल्मेट घातला का नाही घातला एवढ्या पुरतेच मुंबऱ्यामध्ये उरलेले आहेत आणि हे बेकायदेशीर जे काही धंदे चालू आहेत त्याच्यामध्ये ट्रॅफिक विभाग, मुंब्रा पोलीस स्टेशन, महसूल विभाग, तलाठी, सर्कल, म्युन्सिपाल्टी हे सर्व सहभागी असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खाडी काढण्याचं काम चालू असून घाण कचरा टाकला जात आहे. जिथे डम्पिंगचा परमिशन नसताना डम्पिंग झोन रहिवासी झोनमध्ये करण्यात आलेला आहे. त्याच्याही तक्रारी दिलेल्या आहेत पण अधिकाऱ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा भेटलेला आहे की त्यांना त्यांचं कर्तव्य काय आहे याची जाणीव राहिलेली नसून आज ती लोक सरकारचा पैसा पगारात